नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव शहरामध्ये झालेल्या हर्ष ठाकूर यांच्या कार्यक्रमामध्ये हर्ष ठाकूर यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त बोलल्यामुळे दिनांक 30/3/2026 रोजी शेवगावमधील विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकारी तसेच संविधानप्रेमी ग्रामस्थांनी हर्ष ठाकूर यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर आक्षेप घेत शेवगावचे लोकप्रतिनिधींसह कार्यक्रम आयोजकांवर व भाषणदारांवर तात्काळ गुन्हे दाखल करा अशी मागणी यावेळी करण्यात आली. शेवगावमधील पैठण रोडमधील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर या आक्षेपार्ह वक्तव्याचा विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व संविधानप्रेमी नागरिकांनी निषेध नोंदवला. शेवगावमध्ये खंडोबा मैदानावर झालेल्या हर्ष ठाकूर यांच्या कार्यक्रमामध्ये हर्ष ठाकूर यांनी आपल्या भाषणामध्ये महात्मा गांधीजींबद्दल जे अपशब्द वापरले त्याचा निषेध करत विविध संविधानवादी संघटनांनी व राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पैठण रोड येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन केले. तसेच लोकप्रतिनिधींसह आयोजकांवर तात्काळ गुन्हे दाखल करा अशी आशयाचे निवेदन शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना देण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य महासचिव प्राध्यापक किसन चव्हाण, उबाटा शिवसेना गटाचे तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट अविनाश मगरे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सचिव ॲडव्होकेट सुभाष लांडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे, काँग्रेस आयचे तालुकाध्यक्ष समीर काजी, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष प्रेरलालभाई शेख, जिल्हा संघटक रवींद्र नीळ, संदीप तापे, धनंजय डाळे, बापूराव शंकर, दत्तात्रय आरे, शेख सलीम जिलानी आदी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. मध्ये श्रीराम नवमी उत्सव गेल्या 2-3 दिवसापासून सुरू आहे. 1-2 दिवसापूर्वी या उत्सवाच्या निमित्तानं एक महिला प्रवक्त्या या ठिकाणी आयोजकांनी आणल्या होत्या. त्या महिला प्रवक्त्याने आपल्या भाषणातून सर्व धर्म समभाव शिकवणाऱ्या महात्मा गांधीजी हरामखोर आहेत अशा पद्धतीचं अत्यंत बेताल वक्तव्य केलं. खरं म्हणजे महात्मा गांधीजी या देशाचे राष्ट्रपिता आहेत. या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अख्खं आयुष्य शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी लढा दिला. अशा महात्मा गांधीजींच्या वर कुणीतरी येतं आणि अत्यंत खालच्या भाषेमध्ये या ठिकाणी असंविधानिक भाषेमध्ये वक्तव्य करून जातं. त्या सभेला या भागाच्या भाजपचे आमदार उपस्थित आहेत. त्या आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या महिलेचा सत्कार आमदार करतात. मला असं वाटतं की अत्यंत खेदजनक आणि निंदाजनक आहे. परंतु ज्या नथुराम गोडसेनं महात्मा गांधीजींचा खून केला त्या नथुराम गोडसेंची ही औलाद यांच्याकडनं आम्हाला दुसरी कोणतीही अपेक्षा नाही. सातत्यानं रामाचं नाव तोंडात घ्यायचं म्हणजे मुंह में राम और बगल में छुरी. हिंदू धर्म म्हणून खेड्यापाड्यातल्या गोरगरीब तरुणांना एकत्रित करायचं आणि अजेंडा मात्र संघाचा राबवायचा. धार्मिक द्वेष जातीय द्वेष पसरण्याचं काम हे सगळं करत आहे. भारतीय संविधानाच्या विरोधामध्ये सगळं वातावरण करतात. धार्मिक उन्माद वाढवण्याचं काम करतात. आणि म्हणून कालच्या या वक्तव्याचा जाहीर धिक्कार व्यक्त करण्यासाठी आज राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या पुतळ्याच्या समोर आम्ही सगळे शेवगाव मधले वेगवेगळ्या पक्षाचे पण जे संविधानवादी आहे ज्यांना शांतता या ठिकाणी प्रस्थापित करायची आहे असे सगळे कार्यकर्ते आज आम्ही आत्मक्लेश करत आहोत. आम्ही प्रशासनाला विनंती करत आहोत की महात्मा गांधीजींच्या वरती बोलणं म्हणजे राष्ट्रावरती बोलणं आहे. महात्मा गांधीजींच्या वरती तुम्ही बोलून अपमान केलेला आहे राष्ट्राचा आणि म्हणून तुम्ही देशभक्त नाही. तुम्ही आम्हाला देशभक्ताचे डोस पाजवायचे नाहीत. त्या महिलेवरती राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, आयोजकावरती राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांचा सत्कार करणाऱ्या जे आमच्या भगिनी आहेत आमदार मोनिकाताई राजळे यांचं तर मला क्यू वाटते की महात्मा गांधीजींचं नाव घेऊन तुमच्या पिढ्यानपिढ्या सत्तेमध्ये गेलेत. तुमचे सासरे आमदार झाले, तुमचे स्वर्गीय पती आमदार झाले, तुमची सगळी खानदान या इंदिरा काँग्रेसच्या तिकिटावरती गांधीजींचं नाव घेऊन तुम्ही सत्तेमध्ये गेलात. खरं म्हणजे तुम्ही माफी मागायला पाहिजे, नाही तर चौकात येऊन सांगायला पाहिजे की आयुष्यात आमच्या कोणत्या पिढीने महात्मा गांधीजींचं नाव घेतलं नाही. आणि तसं नसेल तर कालच्या वक्तव्याबद्दल आणि सत्कार केल्याबद्दल जाहीर माफी मागितली पाहिजे. आम्ही या ठिकाणी या घटनेचा धिक्कार करतो, निषेध व्यक्त करतो. राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. प्रशासनाला विनंती करतो की तातडीने गुन्हे दाखल झाले पाहिजे. नाही तर आम्ही सगळे संविधानवादी लोक एकत्रित बसून 2-4 दिवसामध्ये निर्णय करणार आहोत आणि शेवगाव बंदची देखील हाक देणार आहोत. प्रशासनाला जे आयोजक आहेत त्यांच्या भाषणातून असं उघड आव्हान दिलं जातं. खरं म्हणजे आता राज्यात सत्तेत ते आहे, देशात सत्तेत ते आहेत, त्यांचे मुख्यमंत्री आहेत, ते त्यांच्याकडे गृह खात आहेत. म्हणजे बिचारे
पोलीस प्रशासनाचा काही दोष नाही, ते समोरचे इशारे करतात, त्यांना नाचावं लागेल. 2023 ला कशी दंगल झाली, आता कालचा उत्साह होता, मिरवणूक होती. चला, इथल्या चांगल्या संविधानवादी लोकांना नोटिसा दिल्या. आमचं आव्हान आहे पोलीस प्रशासनाला की अरे कायद्याच्या चौकटीमध्ये राहून तुम्ही काय यांच्या घरगडी नाही आहेत, यांचे सालगडी नाही आहेत. दारू विकणारा जर या ठिकाणी रामनवमी उत्सव साजरा करत असेल आणि त्याच्या इशाऱ्यावरती तुम्ही नाचत असाल तर तुम्ही सालगड्यासारखं वागू नका. मुस्लिम समाजाच्या विरोधात सुद्धा बेताल वक्तव्य आयोजक केले जाते, भाषण केले जाते. नाही, हे तर हा संघ आणि भाजपचा अजेंडा आहे, ते राजरोसपणे करतात. मुसलमानांच्या विरोधात बोललं, ख्रिश्चनांच्या विरोधात बोललं की सगळे हिंदू एकत्रित येतात. या शहरानं, तालुक्यानं, राज्यानं, देशानं कधी असं वातावरण पाहिलेलं नव्हतं. इतकं भयानक वातावरण आणि उन्माद ज्याला म्हणतो आपण, धार्मिक उन्माद या ठिकाणी सुरू झालेला आहे. पण निसर्गाचा नियम आहे, अति तिथं माती होत असते. तुम्ही जाणार आहात, तुमचं राज्यही संपणार आहे एक ना एक दिवस. इथं संविधान हे जिवंत आहे, संविधानावरती विश्वास असणारे लोक या ठिकाणी जिवंत आहेत आणि ते तुम्हाला मातीत घातल्याशिवाय इथं राहणार नाही. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या विषयाकडं. जय हिंद, जय महाराष्ट्र.